उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये तासभर बैठक. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली की नाही याबाबत अद्याप माहिती नाही. धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू. प्रफुल्ल पटेलांशी भेटीनंतर मुंडेंकडून सुनील तटकरेंशी फोनवरून चर्चा. राज्यभरातील ग्रामपंचायतींमध्ये आज काम बंद आंदोलन. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सरपंच परिषदेकडून निषेध. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंनी 3.5 कोटींची जमीन हडपली. मामी सारंगी महाजनांचा गंभीर आरोप. सारंगी महाजन या दिवंगत प्रवीण महाजनांच्या पत्नी. पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयची ही दहशत कमी करायला हवी. मामी सारंगी महाजन आक्रमक. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन आमदारकी रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंना अडकवलं जात आहे, लक्ष्मण हाकेंचा आरोप. अंजली दमानी यांकडून लक्ष्मण हाकेंचा कराडसोबतचा फोटो ट्विट. लक्ष्मण हाके कराडसोबत जेवत असतानाचा फोटो दमानी यांकडून ट्विट. वाल्मिक कराड धनंजय मुंडे मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांची पाठीशी उभे राहिले. वाल्मिक कराडनं एका बँकेकडून 2 कोटींची गाडी घेतली, सुरेश धस यांचा आरोप. सुरेश धस यांनी संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण सुरू केलं. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरेश धस यांची भाषा बदलली. लक्ष्मण हाकेंची धस यांच्यावर टीका. बीडमधील गुंडांची टोळी देवेंद्र फडणवीसांनी संपवायला हवी. समर्थनासाठी मुंडेंनी काही लोक उभे केलेले आहेत. मनोज जरांगेंची हाकेंवर टीका. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा. बीड हत्या प्रकरणामध्ये अजून अनेक मोठे खुलासे होतील, अंजली दमानी यांचा दावा. धनंजय मुंडेंसंदर्भात सध्या कोणताही पुरावा नाही. विरोधकांनी केलेल्या मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर प्रवीण दरेकरांचं विधान. वाल्मिकवर 302चा गुन्हा दाखल झाल्यास अनेक तक्रारी अजून येतील. वाल्मिक कराड बाहेर राहिल्यास लोक पुन्हा घाबरतील, जितेंद्र आव्हाडांचं मत. धनंजय मुंडेंचा प्रकरणाशी संबंध नसताना त्यांचं नाव आलंय. ओबीसी समाज ठामपणे मुंडेंच्या पाठीशी उभा. प्रकाश शेंडगेंची प्रतिक्रिया. बीड हत्या खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची एसआयडीच्या पथकाकडून 5 तास चौकशी. उद्या विष्णू चाटेची पोलीस कोठडी संपणार. आरोपी जयराम चाटेची देखील 5 तास चौकशी. बीडमधील गुन्हे दाखल असलेल्या 100 जणांचे बंदूक परवाने रद्द. बीड पोलिसांची मोठी कारवाई. काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी परवाने रद्द करण्याचे दिले होते निर्देश. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सरकारची 10 लाखाची मदत नाकारली. दोषी पोलिसांवर अद्याप गुन्हा दाखल नाही, मग आम्ही मदत का स्वीकारावी? सोमनाथ सूर्यवंशींच्या भावाचा सरकारला सवाल. शरद पवार गटाची मुंबईमध्ये आज पुन्हा महत्वाची बैठक. पक्षाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार. प्रदेशाध्यक्षपदाबाबत ही मोठा निर्णय होण्याची शक्यता. सत्तेमध्ये जाणार नाही, विरोधातच राहणार. पराभव झालाय, आता पुन्हा लढण्याची तयारी ठेवा. शरद पवारांचा कार्यकर्त्यांना कालमंत्र. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये घराणेशाहीला थारा न देण्याची भूमिका. बाप लेकीला सोडून अजित पवारांसोबत चला. हिवाळी अधिवेशनामध्ये सुनील तटकरेंचा पवार गटाच्या खासदारांना प्रस्ताव. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंनी दिलेल्या प्रस्तावामुळे शरद पवार गटामध्ये नाराजी. अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव शरद पवारांच्या खासदारांनी फेटाळला. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंच्या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे संतापल्या. सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना फोन करून नाराजी व्यक्त केली. असा विचार येतोच कसा? सुप्रिया सुळेंचा पटेलांना सवाल. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या पक्षानं आमच्या खासदारांना 100% संपर्क केला. बापाला पोरीला सोडा असं म्हणणं ही कसली संस्कृती? जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. आयुष्यात कधी बापलेख शब्दाचा वापर केला नाही. 10 तारखेला पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून असा कुठलाही प्रस्ताव आमच्यापर्यंत आला नाही. आम्ही शरद पवार सुप्रियाताईंना सोडून कुठे जाण्याचा प्रश्नच येत नाही. खासदार निलेश लंके आणि भास्कर भगरेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यकाळामध्ये फक्त 745 शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली. भाजपा आमदार सुरेश धस यांचा दावा. मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा. पवन चक्क्यांच्या मालकांना खंडणी प्रकरणी त्रास होत असल्याची पवारांची तक्रार. मंत्री आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. यासह मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती. मुंबई पालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दक्ष. राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक. सूत्रांची माहिती. बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध मनसेचा वापर. मराठी माणसांची संघटना फोडण्यासाठी मनसेचा वापर होतोय. संजय राऊतांचा आरोप. उद्धव ठाकरे 10 जानेवारीला बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण. महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. ठाकरे लवकरच मुंबईतील शाखांना भेटी देत आढावा घेणार. स्वबळावर लढल्यास पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक जिंकतील, पदाधिकाऱ्यांना विश्वास.
बच्चू कडू यांनी अमरावतीच्या आंदोलनामध्ये हातात काठी दाखवल्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडेंचंही उत्तर. बैलगाड्या शर्यतीमध्ये प्रवीण तायडे आणि नवनीत राणा यांनी हातामध्ये काठी घेतली. काठीच्या राजकारणाची मतदारसंघात जोरदार चर्चा. ईव्हीएम पडताळणीतून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांची माघार. जिल्हा निवडणूक शाखेला दिला अर्ज, त्यामुळे भरलेलं शुल्कही मिळणार परत. राम शिंदेंकडून पंतप्रधान मोदींना चौंडीला येण्याचं निमंत्रण. 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोदींना निमंत्रण. 25 जानेवारीला आमरण उपोषणाला सुरुवात होणार. यावेळेला सामूहिक उपोषण असल्यामुळे अंतरवाली सराटीसह अनेक ठिकाणी उपोषणाला बसता येणार. मनोज जरांगेंची माहिती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा. काही दहशतवाद्यांकडून हिंदू नेत्यांना टार्गेट केलं जाण्याचा धोका. हिंदू नेत्यांची हिटलिस्टही तयार झाल्याचा सोशल मीडियावर माहिती. व्हायरल यादीमध्ये मंत्री नितेश राणे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नावाचा उल्लेख. जळगावच्या जामनेरमध्ये राजगुरुनगर इथल्या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा. जामनेर शहरामधल्या मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी हत्या प्रकरणी 5वी अटक. शिवसेना शिंदे गटाच्या दिलीप वागसकरला अटक. हत्येच्या कटामध्ये सहभागी असल्याचा आरोप. 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. ठेकेदार विठ्ठल बोळेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी बाबू भामेला पेड्या. पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये 15 नोव्हेंबरला 2024ला अपहरण करत झाली होती हत्या. बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवडमधून तरुणाला अटक. तरुणाचा शरद मोहोळ टोळीशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय. तरुणाकडील 2 पिस्तूल आणि 4 काडतुसं जप्त. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यामधल्या खडकाव गावामध्ये 54 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. चौघांविरोधात तीर्थपुरी पोलिसात गुन्हा दाखल. राज्यांकडे मोफत रेवडी वाटप करण्यासाठी पैसे आहेत. न्यायाधीशांच्या वेतनाचा विषय आल्यावर आर्थिक संकटाचं कारण देता. महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेचा सुप्रीम कोर्टामध्ये उल्लेख. सुनावणी दरम्यान कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी. बुलडाण्याच्या शेगाव तालुक्यामध्ये केस गळतीनं नागरिक भयभीत. डोक्यामध्ये खाज आल्यानंतर 3ऱ्या दिवशी टक्कल पडत असल्याचा नागरिकांचा दावा. आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू. बुलडाण्यामधल्या प्रकाराची वस्तुस्थिती समजून घेत आहोत. शासनानं पाठवलेल्या पथकाकडून योग्य अहवाल आल्यानंतर योग्य माहिती समजेल. आबिटकरांची प्रतिक्रिया. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी. अभिजात दर्जा देण्याबाबतचा आदेश उदय सामंत यांच्याकडून सुपूर्द. ठाकरे गटाच्या दणक्यानंतर स्टारबक्सनं नावाची पाटी मराठीमध्ये लावली. काल चर्चगेट परिसरामधल्या स्टारबक्सच्या इंग्रजी भाषेतल्या पाटीला काळं फासल्याची घटना. सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा चलो कोल्हापूरचा नारा. 17 जानेवारीला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार. 17 जानेवारीला सीमा लढ्यातील शहीदांचा हुतात्मा दिन. मुख्यमंत्र्यांकडून नाशिक पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक. गांजा तस्कराला पकडणाऱ्या नाशिक पोलिसांचं फडणवीसांकडून अभिनंदन. कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला. 2024च्या जुलैमध्ये झालेल्या दंगलीनंतर किल्ले विशाळगड पर्यटकांसाठी बंद होता. गडावर मांसाहार करण्यास तसंच संध्याकाळी 5 नंतर थांबण्यास बंदी. पंढरपुरातील चंद्रभागा नदी लवकरच प्रदूषणमुक्त होणार. राज्य सरकार जवळपास 30 कोटींच्या खर्चातून इंग्लंडची सेवर टेक्नॉलॉजी वापरणार. 26 जानेवारीला प्रकल्पाची सुरुवात होणार. गोदावरी नदीमध्ये मिसळणाऱ्या नाल्याचं पाणी अडवण्यात येणार. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प. नांदेड महापालिकेनं उचलली ठोस पावलं. पुण्यामधल्या हनुमान टेकडीवर हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या 2 आरोपींना अटक. डेक्कन पोलिसांची कारवाई. स्वप्नील डोंबे आणि अनिकेत स्वामी अशी आरोपींची नावं. धाराशिवच्या वाशी पोलीस स्टेशन परिसरामध्ये अचानक स्फोट. स्टेशन शेजारील घरांचे पत्रे उडाले. संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कापूस वेचणीच्या दरामध्ये वाढ. कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत. कापूस वेचणीसाठी प्रति किलो 12 ते 15 रुपयांचा दर. नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अलर्टवर. सर्दी खोकला झालेल्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्याचे डॉक्टरांना निर्देश. नागरिकांना काळजी घेण्याचं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकट होणार. 18 आरोग्य केंद्र आणि 44 उपकेंद्रांना केंद्र शासनाच्या गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत एनक्यूएस प्रमाणपत्र देण्यात येणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 23 वर्षीय आदिवासी महिलेचा चाकू हल्ल्यामध्ये मृत्यू. आदिवासी समाजामध्ये तीव्र संतापाची लाट. आदिवासी संघटनेनं पुकारला बंद. एचएमपीव्ही व्हायरसला घाबरू नका. हा सामान्य विषाणू व्हायरसमुळे होणारा आजार. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक अजित पाठक यांचं आवाहन. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या वरुळमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या सापाचे रेस्क्यू. सर्पमित्राकडून विहिरीमध्ये उतरून नागाला जीवदान. धुळे तालुक्यामधल्या रानवाळा शिवारामध्ये खरबूज आणि मिरची आंतरपिकाचा शेतकऱ्याकडून प्रयोग. अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्याला अपेक्षा. धुळ्यामध्ये फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर पोलिसांची कारवाई. फॅन्सी नंबर प्लेट लावल्यास कारवाई करण्याचा वाहतूक शाखेचा इशारा. धुळे शहरामध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. भाजीपाल्याचे दर आता 40 रुपयांच्या आत.
धुळे महापालिकेच्या वतीनं वसुंधरा अभियानांतर्गत शहरामध्ये 2 लाख झाडं लावण्याचा दावा, मात्र पाण्याअभावी झाडं जळाली. जळगावमधल्या नवीन बीजे मार्केटच्या बेसमेंटमध्ये गटारीचं पाणी साचल्याचं घाणीचं साम्राज्य, गटारीची समस्या कायमची सोडवण्याची नागरिकांची मागणी. जळगावमधल्या डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी साधला संवाद. संशोधनपर अभ्यासक्रमांवर भर द्यावा, राज्यपालांचं आवाहन. जळगावातील सिंधी पंचायत हॉलमध्ये राज्यस्तरीय सुगम गीत गायन स्पर्धा संपन्न, कार्यक्रमाला राज्यभरातील प्रज्ञाचक्षू बांधव भगिनींची हजेरी. भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुकातर्फे सदस्य नोंदणी अभियान, तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. सध्या भाजपकडून राज्यभरात संघटन पर्व अभियान सुरू. अंबरनाथ बदलापूरची एकत्र महापालिका करा, अंबरनाथ बदलापूरच्या शिवसेनेच्या नेत्यांची मागणी. तर महापालिका एकट्या बदलापूरचीच होणार, बदलापूरचे भाजपा आमदार किसन कथोरेंचा दावा. बदलापूरच्या किशोर पाटील यांची आंतरराष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये पंच म्हणून निवड. 13 जानेवारीपासून दिल्लीमध्ये खो खो स्पर्धेला सुरुवात, ठाणे जिल्ह्यातून निवड झालेली एकमेव पंच. बदलापुरात उत्तर भारतीय रहिवाशांची सोसायटीच्या अध्यक्षाला मारहाण, बदलापूर पूर्व पोलिसांकडून फक्त एनसी दाखल. रहिवाशांची मनसेकडे न्याय मिळवून देण्याची मागणी. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावमध्ये जन्माचा दाखला दिल्याप्रकरणाची चौकशी होणार, गृह विभागाकडून एसआयटीची स्थापना. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. बुलढाणा आयकर विभागामध्ये नोकरीचा आमिष दाखवून 40 पेक्षाही जास्त तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक. पोलिसांकडून नालासोपाऱ्यातून आरोपीला अटक, आरोपीकडून 28 बोगस आय कार्डही जप्त. कल्याणमध्ये खिशातून 500 रुपये गायब झाल्याच्या वादातून सख्या भावाकडून भावाची हत्या करणारा आरोपी भाऊ सलीम खानला पोलिसांकडून अटक. पुण्यामधल्या शाळेमध्ये कपडे बदलताना विद्यार्थिनीचं रेकॉर्डिंग शिपायाला अटक. चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. अवैध मासेमारीवर आता ड्रोनची करडी नजर. आज 7 जिल्ह्यातील 9 किनाऱ्यांवरून ड्रोन प्रणालीचं प्रात्यक्षिक. मत्स्य आयुक्त कार्यालयातून स्क्रीनवरून मंत्री पाहणी करणार. टोरेस कंपनीकडून 1.25 लाखाहून अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता. कंपनीचा संस्थापक युक्रेनला पसार झाल्याचा संशय. शहरी नक्षलवाद प्रकरणी आणखी दोघांना जामीन मंजूर. 6 वर्षांपासून तुरुंगामध्ये असलेल्या रोना विल्सन आणि सुधीर ढवळेंना मुंबई हायकोर्टाकडून जामीन. प्रत्येकी 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामिनावर सुटका. पुण्यामधल्या शिवडे भागामध्ये बसखाली जाण्यापासून लहान मुलगा थोडक्यात बचावला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुणे नाशिक महामार्गावरील खेड घाटामध्ये कंटेनर आणि 2 कारचा अपघात, 4 जण जखमी. राजगुरुनगरमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. 2017 मधील खून प्रकरणामध्ये सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल. खून प्रकरणातील 5 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा. देशामध्ये कोरोना सदृश विषाणू HMPVचा 9वा रुग्ण. मुंबईमध्ये 6 महिन्यांच्या मुलीला लागण. गुजरातच्या रुग्णालयांमध्ये आयसोलेशन वॉर्ड. पंजाबमध्ये मास्क घालण्याचा सल्ला. सलमान खानची हत्या करण्याचा प्लॅन फसल्यानं बिश्नोई गँगकडून बाबा सिद्दीकीची हत्या. आरोपपत्रामध्ये धक्कादायक खुलासा. घरावर 50 गोळ्या झाडून सलमानच्या हत्येचं होतं प्लॅनिंग. पत्रकार मुकेश चंद्राकर हत्येच्या प्रकरणामध्ये 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी. 21 जानेवारीला होणार पुढची सुनावणी. वन नेशन वन इलेक्शनच्या पहिल्या बैठकीमध्ये समितीचा कार्यकाळ वाढवण्यावर सर्व सदस्यांचं एकमत. पुढील अधिवेशनामध्ये याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार. अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानावरून मोठा वाद. घरावर मोठा खर्च केल्याचा भाजपचा आरोप. तर घरातली सत्य परिस्थिती काय आहे दाखवण्यासाठी संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज आग्रही.